नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मिसेस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण एक खास रेसिपी, झटपट तयार होणारी आणि कमी साहित्य लागणारी मसाला भेंडी। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। मसाला भेंडी तयार करण्यासाठी आपल्याला भेंडी व्यवस्थित 3 ते 4 वेळेस व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि ती धुतल्यावरती आपल्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित साफ करून पुसून घ्यायची आहे, व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि असे एकदम व्यवस्थित असे कट लावून घ्यायचे आहे, कापून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे। आणि त्यानंतर आपल्याला हे लागणारं साहित्य मी कापून आधी दाखवले असते, पण त्याने काय होतं आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, म्हणून मी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली आहे, व्यवस्थित कट करून आणि ते दाखवलेलं आहे। आणि आपण आता हे लागणारं साहित्य आहे, त्याच्यामध्ये आहे हळद आहे, लाल तिखट आहे आणि जिरे आहे आणि हा आपला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। शेंगदाणे कसे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती आणि मग त्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला। ही आपली बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे आणि हे आपला कढीपत्त्याची चटणी आहे। ही एकदम छान टेस्ट येते, भाजीला ही टेस्ट वाढते येते। आणि हे आपली घरीच बनवलेली धना पावडर आहे, हा लसण आहे, गावठी लसण आहे हा, आणि हे आपले एकदम ताजा असा कढीपत्ता घेतलेला आहे मी। चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। आपण गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत, साधारणतः 1 चम्मच। आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा तेल गरम करून द्यायचं आहे व्यवस्थितपणे। तेल गरम झालं की आपल्याला हा लसण आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लसण त्याच्यामध्ये परतला की कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला, कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे 1/2 टीस्पून आणि याच्यामध्ये लगेच थोडीशी हळद पण घालणार आहोत आपण, हाफ टीस्पूनला पण कमी घालणार आहोत आपण हळद। आणि याच्यामध्ये लगेच ज्या भेंड्या आहेत आपण कापून ठेवलेल्या त्या लगेच आपण त्याच्यामध्ये थोडेसे शिजवून घेणार आहोत। छान व्यवस्थित असा हलवून आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा 5 मिनिटं झालेले आहे। हे बघा भेंडी अशी आपली नरम झालेली आहे आणि भेंडी जेव्हा आपण शिजायला टाकतात ना, आधी याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, मीठ जर टाकलं त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे भेंडीला आपण मीठ लास्टला टाकणार आहोत। बघा व्यवस्थित ही अशी नरम झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। आपण आता लाल तिखट घालणार आहोत, जसं तुम्हाला तिखट पाहिजे, जसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घाला। मी 1 चम्मच घालणार आहे, 1 ते 1.5 चम्मच। आणि आपण थोडीशी हळद आधी पण टाकलेली आहेत, आता पण मी थोडीशी हाफ टीस्पूनला पण कमी हळद टाकणार आहे। आणि हा आपला जो काळा घरचा मसाला आहे तो मसाला मी 1 ते 1.5 चम्मच इथे घालून घेणार आहे। आणि जो कढीपत्ता मसाला आहे तो पण 1 ते 1.5 चम्मच मी याच्यावरती घालून घेणार आहे। आणि ही जी आपली धना पावडर आहे ती पण 1 चम्मच मी घालून घेणार आहे। आणि हा शेंगदाण्याचा कूट लागेल तसा घालणार आहे मी, साधारणतः अर्धी वाटी मी टाकलेला आहे हा शेंगदाणा कूट। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घ्यायचा आहे हा शेंगदाणा कूट। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान अशी होते ही, खूप टेस्टी आणि एकदम चटकदार लागते, बनवून बघा तुम्ही पण। व्यवस्थित हे मीठ पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी। हे बघा ही अशी चिकट पण नाही होत, अशा प्रकारे केलेली ही भाजी एकदम मस्त चटपटीत लागते, खूप छान लागते ही भाजी, बनवून बघा तुम्ही। लसणचं पण प्रमाण एवढंच घ्यायचं आहे, लसणची टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते। प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही बघितलंच असेल मला लसण जास्त लागतं, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रकारे तुम्हाला जसं जेवढं लसूण टाकायचं आहे तुम्ही टाकून घेऊ शकता। पण मी माझ्यामध्ये जर मी सांगितलं तर तुम्ही लसूण थोडंसं जास्त टाका, खूप छान आणि खूप टेस्टी लागते।
ही भाजी आता तयार झालेली आहे आणि आपण इथे आता व्यवस्थित थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत बारीक कापलेली आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स केल्यावरती ह्या स्टेजला आपण इथे आता गॅस बंद करणार आहोत. खूप छान आणि एकदम टेस्टी झालेली आहे ही भाजी. तिचा खमंग खूप छान सुटलेला आहे. मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे आणि आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. ही खूप टेस्टी आणि खूप छान लागते ही भाजी. तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली हे पण मला कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.